अच्छा हे सांग की तू जेवणाचं काय करत होतास? जेवणाचे बबिता, दुपारी तर मी ऑफिस मध्ये खात होतो आणि रात्री डॉक्टर हातीसाठी पद्मावती भोजनालय मधून ते महा टिफिन येत होता, त्यात शेअर करत होतो. अच्छा, नाश्ता तर मीच बनवत होतो. ओहो हो, तू तर कुकिंग आणि क्लिनिंग मध्ये एकदम भारी झालायस. घर पण बरंच साफ ठेवलंयस. हा हो बबिता, मी आता एकटा घरी असताना काय करणार? जेव्हा पण तुला मिस करायचो तर घरातली कामं करायचो. अय्यर, मी पण तुला खूप मिस केलं. तू तिथे यायला हवं होतंस. माहिती तिथे क्रूज होतं, ऍडव्हेंचर स्पोर्ट्स, गार्डन्स, किती काय होतं बघायला. फक्त तू नव्हतास. मी पण तुला खूप मिस केलं बबिता, पण नेक्स्ट टाइम मी नक्कीच येणार. आणि हा बबिता, तुझे फोटो तर दाखव. अय्यर, माझ्या फोन मध्ये जेवढे फोटो होते ते तू सगळे पाहिलेस. अरे ते तर खूप कमी फोटो होते. मला तुझे सगळे फोटो बघायचे आहेत. तू कुठे कुठे एन्जॉय केलं प्लीज दाखव. ऍक्च्युली बाकी फोटोज जेठाजींच्या फोन मध्ये आहेत. जेठालालच्या फोन मध्ये का? ते ऍक्च्युली मी ना एक दिवस फोन चार्ज करायला विसरले तर फोन स्विच ऑफ झाला होता. तर जेठाजींनी सगळे फोटोज आपल्या फोनने घेतले आणि ते फोटो अजून त्यांच्या फोन मध्येच आहेत. ठीक आहे, राहू दे, आपण फोटो नंतर बघूया. अरे अय्यर, तुझी एवढी इच्छा होते तर मी आता जेठाजींना बोलवते. नाही बबिता, इट्स ओके. जेठालाल अब्दुलच्या शॉपवर भेटेल, मग मी बघे ना फोटो. अय्यर, तुझी पण इच्छा आहे आणि मला पण बघायचे फोटोज, तर चल ना बघूया ना फोटोज. तर ठीक आहे बबिता, तू एक काम कर की जेठालालला फोन कर आणि ते सगळे फोटो फोनवर पाठवायला सांग. ओके फाईन, ठीक आहे. आजोबा तुम्ही बोलवलं का? हो टपुडा, ते सिंगापूर मध्ये तू सगळे फोटो काढलेस ना, तुझ्या मोबाईल मध्ये आहेत ना, ते दाखव ना. जा तुझा लॅपटॉप घेऊन ये जा. नाही पप्पा, आपण फोटो लॅपटॉपवर नाही, आपण फोटो टीव्हीवर बघूया. टीव्ही मध्ये? मोबाईल मध्ये काढलेले फोटो टीव्हीवर कसे काय बघू शकणार? हा, बघू शकतो ना बापूजी. कसं काय? ते काय ना बापूजी, आजकालचे मोबाईल पण स्मार्ट झालेत आणि टीव्ही पण स्मार्ट झालेत. मग आजोबा, मोबाईल मध्ये एक ऑप्शन असतो, त्याने तुम्ही फोन टीव्हीला कनेक्ट करू शकता. ही आजची टेक्नॉलॉजी आहे आजोबा. तर त्याने काय होतं ना बापूजी, मोबाईलची सगळी सामुग्री आपण टीव्हीवर बघू शकतो. हो. अरे वा, चालू कर. चालू कर. हा या बापूजी, तुम्ही इथे बसा ना. इकडे. बापूजी, एक महत्वाचा फोन आहे, मी आलोच जरा बोल. बोला ना बबिताजी. हाय जेठाजी, सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही केलं ना? नाही अजिबात नाही. बोला ना, कशी आठवण काढली ती नाचीची? ते जेठाजी, तुम्ही सिंगापूर मध्ये तुमच्या फोन मध्ये फोटोज काढले होते ना, मला ते फोटो बघायचे. मी खरं तर खूप एक्साइटेड आहे. तर ते फोटो मला तुम्ही मोबाईल वर पाठवू शकलात तर? हो नक्की. पण बबिताजी, खूप फोटो आहेत ना, आणि ते नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे ना, सारखं आपलं ये जा करतोय. तर एवढे सगळे फोटो पाठवले तर खूप वेळ लागेल ना त्याला. तर तुम्हाला चालणार असेल तर मीच माझा मोबाईल घेऊन तुमच्या घरी येतो. काय, फोटोजच्या आधी मीच येईन ना. अरे, दॅट्स व्हेरी स्वीट ऑफ यू जेठाजी. अरे स्वीट काय? चला येतो हा बबिताजी. ओके ठीक आहे, थँक्यू सो मच. काय झालं? जेठालाल फोटो पाठवतोय ना? नाही का? कारण जेठाजी ते फोटोज घेऊन स्वतःच येत आहेत. अरे वा, त्याच्यामध्ये तर खूप मजा येते फोटो बघायला. आपण मस्त आलाय नाही? हो. ए टपुडा, ते मरीना बेन वाले फोटो दाखव ना. आजोबा, मरीना बे नाही, मरीना बे. हा तेच दाखव ना. पण आजोबा, ते सगळे फोटो पप्पांच्या मोबाईल मध्ये आहेत. बापूजी, पप्पा प्लीज तुमचा फोन द्या ना. का? आजोबांना फोटो बघायचे. हा, मग तुझ्या फोनवर ते बघतातच आहेत ना बेटा? होय पप्पा, माझ्या फोन मधले फोटो तर बघतातच आहेत, पण काय ना, आजोबांना मरीना बेचे फोटो बघायचे आहेत. अरे, सगळे फोटो बघायची आताच गरज नाहीये बेटा. बापूजी थकले असतील ना, त्यांना आराम करू दे ना थोडा आता. अरे जेठ्या, प्लेन मध्ये आराम करतच तर आलोय. दे फोन दे. फोन दे. मला आता जरा बाहेर जायचंय बापूजी. आता कुठे जायचंय? अय्यर भाऊंच्या घरी काहीतरी काम आहे थोडं. अच्छा ठीक आहे, जा. अरे थांब जी. अरे फोन तर देऊन जा. फोन काय झालं? दे. नाही बापूजी, काय आहे, सिंगापूर मध्ये बबिताजींचा फोन स्विच ऑफ झाला होता ना, बॅटरी डाऊन झाली होती, तर त्यांचे सगळे फोटो मला माझ्या मोबाईल मध्ये काढायला लागले. तर आता मी त्यांना ते फोटोज दाखवायला चाललो होतो. काय, अय्यर भाऊ आले नव्हते ना, म्हणून त्यांना खूप उत्साह आहे फोटो बघण्याचा. आता मोबाईल तर तिकडे लागेल ना. ओ ठीक आहे, जा.
पण ठीक आहे ना, काय हरकत नाही. मी त्यांना सांगतो, ते उद्या बघतील ना. तुम्ही आता बघून घ्या. चालेल. नाही रे, नाही. पण मग पप्पा फोटो सेंड करा ना. बेटा काय आहे ना, खूप सारे फोटो आहेत ना, आणि मी बघत होतो नेटवर्क सारखं येतंय जातंय, तर त्यात काय खूप वेळ लागेल. फोटो जाणारच नाहीत, खूप सारे आहेत ना बेटा. म्हणून मी विचार केला, मी स्वतः जाऊन ते फोटो दाखवून येतो फटाफट. नाही बरोबर आहे. जा. पप्पा प्लीज एका मिनिटासाठी तुमचा फोन द्या ना. का? पप्पा मी सिंगापूरचे सगळे फोटोज तुमच्या मोबाईल मधून माझ्या मोबाईल मध्ये शेअर करतो. हा ठीक आहे. हा झालं काम. हा घ्या तुमचा मोबाईल. मी सिंगापूरचे सगळे फोटोज तुमच्या मोबाईल मधून माझ्या मोबाईल मध्ये ट्रान्सफर अरे केले. वा, मस्त मस्त. बापूजी आलो आम्ही. हो. मरीना बेचे फोटोज हा सापडले. हे बघा आजोबा. बबिता पुढे हा जेठाला आलं, अजूनपर्यंत आला नाहीये. इथे पण उशीर. येतील जेठाजी. बरं मी बघून येते. मला हे फोटो बघायचे आहेत असं बोलायला नको होतं. कायम उशिरा येतो. अरे जेठाभाऊ, अरे अब्दुल कसा आहेस मित्रा? मस्त मस्त. कुठे चालला? सोडा प्यायला कोणीच नाही आलं. नाही मला नाही वाटत आज कोणी येईल म्हणून. अब्दुल खूप लांबचा प्रवास करून आलेत ना, थकले असतील सगळे. हो. आता सांगा कसा झाला प्रवास? अरे मस्त मस्त मस्त. ओके. फोटो तर खूप काढले असतील. अरे खूप काढले. मग दाखवा ना. आता हो आता. जेठाजी तुम्ही येताय ना? हो मी येतच होतो. तो अब्दुल भेटला ना, 1-2 मिनिटं आलोच आम्ही. ओके ठीक आहे या. ते अय्यर भाऊंचं काहीतरी अर्जंट काम आहे ना, म्हणून जरा बोलवलं. हो जा. ओके. पण फोटो दाखवा. अरे हो आरामात बसूयात ना नंतर. आता येत आहे सोडा प्यायला? नाही आता नाही. उद्या उद्या. ओके ठीक आहे.